नमस्कार मित्रांनो. बघा हे उन्हामुळं सारखं पाणी द्यावं लागतं. पहिलं पाणी दिलं, आता हे दुसरं पाणी. ऊनच वाढलं भयंकर, लय ऊन वाढलं. असं ऊन वाढलं की तिसऱ्या दिवशी पाणी द्यावं लागतं. हिरीच्या पाण्याची पातळी खाली 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 चालली बघा. लय पाणी खाली चालले. आता मे महिना संपला तरी ऊन आहेच. कुठवर ऊन आहे कुणास ठाव. लय अवघड झालं या ऊन. पाऊस कवा पडतोय कवा नाही. पण पाणी ते ह्याला 3 दिवसाला पाणी लागते. पाण्याशिवाय पिकं पाणी तरी कशी येणार. ऊन आज 45 डिग्री गेले ऊन. थोडं हे ऊन. एक बी पाऊस झाला नाही आम्हाला. कसलाच पाऊस नाही. ऊनच ऊनच. उन्हात काम करायला दम निघाला, काहीच व्हायला. कुठं उन्हात काम करता. अवघड होऊन बसलंय सगळं. महत्वाचं बघा, पाण्याचा लय मोठा प्रश्न होत चाललाय. लय मोठा पाण्याचा प्रश्न होत चाललाय. पाणीच नाही तर अर्धा 1 तास मोटर चालते, त्याच्यावर किती भुजणं व्हायचं. लय अवघड होऊन बसलं. उन्हानं काय होतंय, पिकं बी जळते ते. त्यामुळं अवघड झालंय सगळं. शेतकऱ्याचं सगळं अवघडच होऊन बसले. मोठा प्रश्न शेतकऱ्याच्या पुढे उभा टाकला. परिस्थिती सगळी अवघड होऊन बसली. काय करायचं. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी. पाण्याची पातळी हिरीची खाली खाली चालली. त्यामुळं अवघड आहे. काय करायचं. भरला का उसार? थांबा थांबा मोडून द्या. हे बघा, उन्हाच्या आत भिजवावं लागतं सगळं. उन्हाच्या आत भिजवलं तर बरं. नाही उन्हाचं रान तापतंय मुलुकभर. असं शोषून घेतंय पाणी सगळं. सकाळी सकाळी हे बघा आम्ही भिजवतो. उन्हाचं जर भिजवलं तर काय खरं नाही. ते आलेलं बारीक बारीक पंप ती बी जळून जाते. मग गरम पाण्यानं जमीन तापलेली. त्यामुळं सकाळी सकाळी भिजवलं बाईक बरं असतं जरा ते पिकं पाण्याला. तर हे बघा गवारी टोपलेली उगवायला लागली. तर हे आंबवणी दिलंय आता दुसरं. तर बघा हे शेतकऱ्याचं अवघड होऊन बसतंय सगळं. लय मोठा प्रश्न झाला शेतकऱ्याचा. काय करायचं. अजून किती सार आहेत? 1 2 3 4. दिसतेलं का एवढं? दिसतेलं एवढं.